24 एप्रिल 2025 वर्धोनी एकादशी. ही एकादशी आपल्या सर्व प्रत्येक एकादशी विष्णूला समर्पित असतात. आणि त्या दिवशी गुरुवार पण खूप चांगला सिद्ध होतो आणि त्या दिवशी आपण भगवान विष्णूची म्हणजे गुरुची खूप पूजा करतो. तर आपल्या ह्या दिवशी आपल्या भगवान विष्णूची पूजा करायची आणि भगवान विष्णूची पूजा केली. भगवान विष्णू हे जगाचे पालन करत आहेत. त्यांची सतत पूजा केल्याने त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदते आणि तिथे अखंड लक्ष्मी राहते. कारण तिथे विष्णूची पूजा होती की सगळं लक्ष्मीचा वास सदैव राहते. त्यामुळे आपल्या दिवशी भगवान विष्णूची सेवा करायची. ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना आयुष्यात ग्रोथ हवे, एक कुठे ना कुठे त्यांची कामं होत नाही, बिझनेस असं काय असेल ती ग्रोथ होण्यासाठी त्यांनी त्या दिवशी आपले एक सोपे उपाय करायचे. सोबत होते एक सपोर्ट सिस्टम हवा असतो आपल्या कोणाचा कोणाचा. आणि एक सपोर्ट सिस्टम असला की आपण बिंदास काम करतो. तर सपोर्ट सिस्टमसाठी तुम्हाला एक उपाय करायचे. आणि त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, त्या दिवशी आपल्याला चंदनाचा किंवा हळदीचा टिक्का हा बोटाने गुरुचक्री करणे आपल्या माथ्यावर तिथे लावायचा आहे. चंदन असेल चंदन लावा किंवा तुम्ही हळदीचा टिक्का जरी लावला तरी उत्तम राहील. त्या दिवशी हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. सोबत इथेही लावा गळ्याला, तुम्हाला खूप छान आहे. तुम्हाला त्या दिवशी काय करायचं आहे, शक्य असेल तर पाण्याचं दान करा. पाण्याचं दान केलं खूप उत्तम राहतं. शक्य असेल त्या कोणत्या गरीबाला गरज असेल तर अन्नदान वगैरेही करा आणि पाण्याचं दानही करा. पिवळ्या वस्तू जमल्या तर म्हणजे केळी वगैरे पिवळ्या वस्तू विष्णू भगवानच्या मंदिरात न्या किंवा स्वामींच्या मठात जरी गेलात तरी उत्तम राहील. पिवळ्या वस्तू काही तुम्ही अर्पण करा भगवानाला तरी चालेल, उत्तम राहील. त्या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ही एक माळ जरी जप करायची किंवा विष्णू गायत्री मंत्र तुम्ही एक माळ जरी जप केली तरी खूप छान आहे. किंवा व्यंकट स्तोत्र म्हणा किंवा विष्णू सहस्रनाम हे श्रवण जरी केलं तरी चालेल. ह्या सेवा करा. तुमच्या घरात सुख शांती राहील, एक सपोर्ट सिस्टम नवीन राहील, तुमच्या आयुष्याचा ग्रोथ भेटेल, एक नवीन दिशा तुम्हाला भेटेल. त्यामुळे ह्या गोष्टी नक्की करा किंवा चांगली रिझल्ट भेटेल. श्री स्वामी.